न्यू विजडम इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाते. ऐक ना बाळा, परत हे रेकॉर्डिंग करायचे आपल्याला. पहिल्यापासून नाव सांग, शाळेचं नाव सांग आणि कुठे राहते ते सांग. घाबरत नको, बिनधास्त बोलायचं. हां, घे. माझं नाव कृष्णा जीवन टावरे आहे. मी न्यू विजडम इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाते. जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शिवबांची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभ्याभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. आदर्श माता, राष्ट्रमाता जिजाऊ. आदर्श राष्ट्रमाता म्हणजेच प्रत्येकाला आपला मुलगा मानणाऱ्या जिजाऊ केवळ देशातील नव्हे तर जगातील एकमेव राष्ट्रमाता आहे. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. ही शिकवण आपल्याला जिजाऊ मासाहेबांनी दिली आहे. खरं तर राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे काय? मातृतीर्थावर सिंदखेड राजाकडे जाताना मनात एकच भावना दाटून येते. स्वराज्य म्हटलं तर स्वराज्याचे तीन कोण, तीन अगदी वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज. ह्या तीन कोणांमध्ये नेमकं जिजाऊ मासाहेबांचं स्थान कोणतं? आणि या तीन कोणांना जोडणारी जी समान रेषा येते तीच म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ. जेव्हा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांबाबतीत जिजाऊ मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा त्याग आणि समर्पणाचं एक मूर्तिमंत प्रतीक म्हणून जिजाऊ मासाहेब उभे राहतात. जेव्हा स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांबाबतीत जिजाऊ मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा अखंड प्रेरणा स्रोत म्हणून जिजाऊ मासाहेब उभे राहतात. आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांबरोबर जिजाऊ मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा आजीची वात्सल्य मूर्ती, दुधापेक्षा साईचंच जास्त अप्रूप वाटणारी आजी, त्या वात्सल्याचा कमंडलू घेऊन, त्या वात्सल्याचा मंगल कलश घेऊन आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून जिजाऊ मासाहेब उभे राहतात. प्रत्येक मराठ्याच्या सळसळत्या रक्तात आहे जिजाऊ. पण कुठे आहे आजच्या जिजाऊ? कुठे आहे ती पत्नी, ती आई, ती आजी? आपल्याला जर का खरोखरच शिवभक्तिमय व्हायचं असेल, माता भगिनींवर होणारे अत्याचार थांबवायचे असेल तर आजच्या जिजाऊंना तयार व्हावंच लागेल. आपला वारसा आपल्यालाच पुढे न्यावा लागेल. खरं तर राष्ट्रमाता जिजाऊंनी या स्वराज्यासाठी काय केलं?